यकीन मानिए ये गाना हमने इसलिए लगाया था क्योंकि पिछले साल इनके लखन ने इन्हें दुख दिया था काटरंग टीम को इसी ग्राउंड के ऊपर। इस साल ऐसा ना हो, इन यादों को उजागर करने के लिए ये गाना बजाने के लिए मैंने डीजे मास्टर को कहा था। हम कमेंटेटर्स के जहन में बहुत कुछ याद रहता है। यहाँ पर दो राजनीति के विशेषज्ञ बैठे हुए हैं। एक ने तो संघर्ष किया और दूसरे ने अपने संघर्ष को पूरा किया और संघर्ष करने वाले खोपोली के नौजवानों को राजनीति में बड़ा किया। एक जो युवाओं के लिए प्रेरणा स्थान है हमारे सुधावा उघारे, तो दूसरे खोपोली राजनीति के विशेषज्ञ। टोटल आ चुका है 4 रन। यकीन मानिए एक जबरदस्त संघर्ष में मुकाबला होगा, इसमें कोई दोहरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। और 2100 रुपए का इनाम है। काटरंग का कोई भी बॉलर अगर विकेट हैट्रिक लेता है तो दशरथ पाटिल इनके शुभ हाथों द्वारा, क्योंकि दशरथ पाटिल हमेशा काटरंग टीम के सपोर्टर्स रह चुके हैं, हमेशा काटरंग टीम के पीछे रह चुके हैं, गोल्डन मैन जिन्हें कहा जाता है काटरंग का। और जो टी शर्ट्स आज काटरंग टीम ने पहने हुए एक ही ड्रेस कोड में नजर आई है, उसे स्पॉन्सर किया है दशरथ पाटिल। और हमारे कमेंटेटर्स के लिए हमेशा इनामों की राशि नौछावर करने वाले दशरथ पाटिल। या दरम्यान सादाब खान साहेब यांना सुद्धा विनंती की आपण आमच्या अतिथि कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. ओ टू प्रवीण सर. निश्चित तौर पर विनोद, सभी मेहमानों का फिर से एक बार मैं हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ से स्वागत करना चाहूँगा, उनके तरफ से स्वागत करना चाहूँगा जिन्होंने दो गांव के युवाओं को एकत्रित किया और ये क्रिकेट रजनी, एक शानदार क्रिकेट रजनी ऑर्गेनाइज की। श्री अल्पेश थरकुड़े और श्री प्रशांत शेंडे जिनके दोस्ती फाउंडेशन ने ये करके दिखाया। भले ही हम दो गांव हैं लेकिन एक जिस्म है, जिस तरह हम कहते हैं ना दो जिस्म एक जान है हम, उसी तरह इन दोनों ने करके दिखाया। रन बने 6। मेरे साथ है सप्रेम, मेरे साथ ही स्कोरर KWTC करजत वर्ल्ड टेनिस क्रिकेट के माध्यम से हम लाइव देख रहे हैं। डबल है ये रन, तो 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। अंपायर्स की देखिए देखिए कितनी नजर है स्कोर कार्ड के ऊपर। ऋषभ, ये गेंद बाएं हाथ के बल्लेबाज राज ने इस गेंद को खेला मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन ठोक दीजिए। लगेच बक्षिसाची मात्र खैरत येते काटरंग संघासाठी. जर काटरंग संघ फायनल मध्ये गेला आणि फायनल जर जिंकला तर फायनल मध्ये येणाऱ्या जो रनर अप असेल आणि फायनल वाल्याला दोघांना म्हणजे जेवण आहे ते पण गावरान तडका स्पेशल तुषारजी अहिर साहेबांकडनं त्यांच्या हॉटेलला. तुषार अहिर इनकी तरफ से रनर अप और विनर टीम को उनके ढाबे के ऊपर खाना है। काटरंग टीम अगर आती है तो क्या फाइनल में अगर पहुंचती है तो, लेकिन फाइनल दिल्ली बहुत अभी दूर है, पहला पायदान जीतना ज़रूरी है। लेकिन उन्होंने ऊर्जा बढ़ाई है तुषार जी, आपका मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। हौसला अफजाई आपने की, लेकिन संदेह के इस बंदे ने दिखाया मैं भी भाई करजत से आया हूँ,
आप गावरान तड़का में इन लोगों को खाना देंगे तो मैं पहले से ही खाना खा के आ चुका हूँ और बचा हुआ मैं इनको खिला रहा हूँ इस बाउंड्री के तहत। टीम का टोटल 15 रन। ठोक दीजिए। इंसान को काम करना चाहिए। ये जिनके दिल में और दिमाग में बात समझ में आई है वो हमारे नेता है और हमें फक्र है, आई प्राउड फील डू, ये कहते हुए कि हमारे नेता सुधाबा उघारे जैसे हैं। ज़रा जोरदार तालियां होनी चाहिए उनके लिए, क्योंकि प्राउड फील हम हमेशा करते हैं कि हमारा नेता ऐसा है कि रात को 2 बजे भी हमने फ़ोन किया तो इमरजेंसी हो तो घर में एम्बुलेंस घर के सामने ज़रूर आएगी। तो हेलो। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और ये डॉट गेंद आई और इस डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल 15 रन। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा। धीरे धीरे यहाँ पर क्राउड बढ़ेगा क्योंकि खोपोली विभाग में कोई भी टूर्नामेंट हो तो यहाँ 10 बजे के बाद सुबह 5 बजे तक क्राउड रहता है, लेकिन क्राउड रहता है हाँ 10 बजे। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। सांदई दूसरा ओवर कर रहे हैं। दूसरा ओवर कर रहे हैं पुनीत जांगेड़। और ये क्या होने की संभावना और इसी के साथ ही आउट। पहला झटका मिला टीम सांदई को। आउट होने वाले खिलाड़ी मंगेश डीजे। समझो जंगल का शेर भी भाग जाने पर मजबूर हो जाता है। टीम का टोटल 15 रन। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। नए बल्लेबाज वैभव थेर। तो चॉकलेट बॉय अमर कोलंबन की तरफ से जैसे ही शुभकामनाएं आई, वैभव थेर ने उन शुभकामनाओं का स्वीकार किया सांदई टीम को आई हुई और गेंद को भेजा रिवर्स के जरिए सीधा थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4। शादाब खान इनकी तरफ से जो कैच लपका था आर्यन महाब्दी उनके लिए 100 का इनाम आ चुका है। गड्डी तैयार पुनीत जांगीड़। वैभव थेरी के लिए स्लोअर वन की थी। जोर ऐसे दिखाया था बल्लेबाज को कि बहुत ज़्यादा तेज निकालेंगे, तर मी सर्व पाहुण्यांचा मनापासून आभार मानतोय, खास करून सुधाबा उघारे यांचं, कारण त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती दाखवली आहे। कालही ते आमचे आमदार होते, आमच्या मनातील आजही ते आहेत आणि उद्याही तेच राहणार असं ब्रीद वाक्य जणू या खोपोलीकरांचं आहे। ते सुधाभाऊ घारे यांचं या ठिकाणी आगमन झालं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आणि ते आता प्रस्थान करतायत। साहेब तुमचं, भाऊ तुमचं मनापासून आभार।
शुक्रिया डीजे। तो टोटल आ चुका है सांधई टीम का 19 रन। वैभव थेर ने रिवर्स का इस्तेमाल किया था, जिसके बारे में मैं हमेशा कहता हूँ एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। ये ओएसिस बाउंड्री हमें इस प्रतियोगिता में देखने का मौका मिला। ओएसिस वाटर बाउंड्री हमें देखने का मौका मिला। ओवर की समाप्ति हुई और ये अच्छी गेंद डाली गई, बल्ले गेंदबाज आर्यन महाब्दी और एच लिया गया। आउट होने वाले खिलाड़ी राज। इसी के साथ राज के पारीकांत ये ओएसिस वाटर विकेट हमें नजर आता हुआ ठोक दीजिए। उन्नीस रन। करजत वर्ल्ड टेनिस क्रिकेट के माध्यम से जितने भी लोग इस प्रतियोगिता को लाइव देख रहे हैं, आज हमारा कम से कम 1000 सब्सक्राइबर का उद्देश्य है। तो मैं उन लोगों से निवेदन करना चाहूँगा कि चैनल को लाइक करें, शेयर करें, आप सब्सक्राइब करना ना भूलें। लखन जाखोड़िया ने अगर कैच लपका तो शादाब खान इनकी तरफ से 500 का इनाम है। लेकिन फिलहाल स्ट्राइकर एंड पर तेजस ओवर नंबर तीसरा जिसे कर रहे हैं एक यंगस्टर आर्यन महाब्दी। आर्यन महाब्दी राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए क्या रफ्तार है आर्यन महाब्दी, सामने से गेंद को बाउंस दिला रहे हैं। और ये विकेट थोड़ी यहाँ की लंबी रहती है। हमेशा मैं देखता हूँ डीपी रोड पर बॉलर्स के लिए थोड़ी परेशानी होती है। आप यहाँ से अगर आगे पनवेल जाओगे तो थोड़ी 20 या 19 की विकेट आपको मिलती है और वहाँ पर आपको बल्लेबाजी के लिए फिर परेशानी होती है। तो हर जगह इस्तेमाल होने वाली विकेट ही प्रतियोगिताओं में इस्तेमाल होनी चाहिए। और ये अविनाश पालंडे सर की उंगली उठी, जिनका एक ज़माने में नाम था, दहशत था, आतंक था, लेकिन आज अंपायरिंग की दुनिया में जिन्होंने क्वालिटी दिखाई और हर टूर्नामेंट में बतौर अंपायर भूमिका निभाते हैं, उनकी उंगली उठी। और आउट होने वाले खिलाड़ी है तेजस। ठोक दीजिए। 4 गेंदे, सिंगल भी नहीं दिया। शादाब खान के 1000 की तरफ बढ़ रहे हैं आर्यन महाब्दी, मुत्तसिम के 1000 की तरफ बढ़ रहे हैं ये आर्यन महाब्दी यंगस्टर काटरंग के। 4 गेंदे हो चुकी है और दशरथ पाटिल ने अब तक इनाम नहीं लगाया। ये हो नहीं सकता। वह हैट्रिक पे है लेकिन अभी मेडन ओवर पे जा रहे हैं आर्यन महाब्दी। देखिए ये अरशद पेंडारी के ऊपर ज्यादा इनाम लगाते हैं, हमेशा मैंने देखा है। लल्लू ये कुछ अंदर वाली बात होगी, आपको पता होता है खोपोली क्रिकेट में क्या क्या होता है। मैं तो मेहमान बन के आता हूँ। दशरथ पाटिल को एक बात पता नहीं है, वो खुद को चालाक समझते हैं लेकिन कमेंटेटर उनसे भी चालाक है।
तो मैच की तरफ हम चलेंगे। इस ओवर की 5वीं गेंद करेंगे आर्यन महाब्दी। राइट आर्म राउंड द विकेट, अक्रॉस द लाइन खेला, गेंद थोड़ी देर हवा में थी, सिंगल निकालने की कोशिश और ये मारना चाहिए था हर्षद पिंडारी को। रनआउट का मौका था, सिंगल बचाने का मौका था। 2 रन से बढ़ता हुआ टोटल 21। तीसरा ओवर चल रहा है, 4 ओवर का ये मैच। मैंने कहा था धीरे धीरे क्राउड बढ़ेगा। देखिए 10 बजे के बाद यहाँ पर क्राउड बढ़ेगा और आज शायद तुषार अनाउंसमेंट हो सकती है इसी ग्राउंड के ऊपर। एक ज़बरदस्त क्रिकेट रजनी कुलस्वामी ने 45-50। हमारा वचन ही हमारा शासन है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। आर्यन महाब्दी यूटर्न देने वाला ओवर उन्होंने किया, महज 3 रन दिए। 19 और 3 बने 22। 18 गेंदे 22 रन टेनिस बॉल क्रिकेट में उतने ज़्यादा नहीं है, क्योंकि हर्षद पिंडारी जैसे खिलाड़ी सामने है, प्रशांत कवड़े जैसे खिलाड़ी है, रिवर्स का बादशाह जिन्हें माना जाता है अजिंक्य दरगे जैसे खिलाड़ी है। तो आखिरी ओवर में, डेथ ओवर में करजत सांदई के बल्लेबाजों को बहुत कुछ करना होगा, बहुत कुछ करना होगा करजत सांदई के इन बल्लेबाजों को डेथ ओवर में। और जैसे ही डेथ ओवर में अगर ये कुछ करेंगे तो मज़ा आएगा, क्योंकि मैं लड़ूंगा और लड़कर जीतूंगा। ये उद्देश्य आपके मन में होना चाहिए। मेरे साथ है सप्रेम, जिन्होंने बतौर गेंदबाज लवजी की तरफ से लड़कर ऐसे कई मुकाबले जितवा के दिए हैं। 6 में 4, 6 में 3, 6 में 8, 6 में 9, जिसका मैं जीता जागता सबूत हूँ, क्योंकि खोपोली में कई बड़ी प्रतियोगिताओं में हमेशा मैं रहता हूँ। तो सप्रेम जो मेरे साथ हैं, इन्होंने ऐसे कारनामे किए हैं, लेकिन पोटेंशियल होने के बावजूद भी अपने पोटेंशियल को जिसने दिखाया नहीं, वो भावेश सावंत भी यहाँ पे हैं, जिनके पास एक ज़बरदस्त स्किल है क्रिकेट का, एक ज़बरदस्त ऑलराउंडर है हर्षद पिंडारी। देखिए काटरंग के कप्तान ने, जैसे मैंने वो गाना लगाने को कहा डीजे मास्टर को, राम लखन वाला, ये उनके जहन में भी बात आई कि अब लखन का इस्तेमाल नहीं होगा। पिछले साल जो हुआ इस साल हम दोहराएंगे नहीं। हैट्रिक पे 1000। देखिए हर्षद पिंडारी जैसे ही आए, मुतासिम और शादाब खान इनकी तरफ से 1000। तो अगली टीम है सिहाड़ बनाम जय मल्हार वाशिवली, मुनीर पटेल बनाम पंकज शिंदे। अगला मुकाबला भी ताकतवर होगा। मुनीर पटेल हार के आकाश तारेगर, तो एक तरफ रसायनी के बल्लेबाजों की तोप और एक जबरदस्त ऑलराउंडर पंकज शिंदे, मैन फ्रॉम वाशिवली। इनके बीच कड़ा संघर्ष में मुकाबला आपको देखने का मौका मिलेगा। इनिंग ब्रेक में इन दोनों कप्तानों को टॉस के लिए आना है। ये देखिए हैट्रिक के लिए दशरथ पाटिल, मुत्तासिम और शादाब खान ने नाम लगाया था, लेकिन बल्लेबाज ने जाना अभी नहीं तो कभी नहीं। 22 और 6, ये लंबा छक्का लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 28 जो लगाया बल्लेबाज, ओएसिस सिक्सर जिसने लगाया, जिनका नाम है ऋतिक। ठोक दीजिए। नुकसान उन्हीं को भुगतना पड़ रहा है। 28 पे आता हुआ टोटल, ये बहुत ज़्यादा बाहर गिरी। 7 रन आए हैं एक गेंद पर। हर्षद पिंडारी का ये ओवर शायद 15 प्लस ले जाने का मौका है सांदई के बल्लेबाजों के लिए, क्योंकि क्रिकेट हर्षद पिंडारी ने जितना खेला है उतना मैं क्रिकेट पे बोला भी हूँ। नॉलेज अब आ चुका है, लेकिन ये फास्टर वन डाला डॉट गेंद के साथ वापसी की हर्षद पिंडारी ने, क्योंकि एक तजुर्बेकार क्रिकेटर है, अनुभव है जिनके पास, और एक्सपीरियंस के आधार पर की गई गेंद। विकेट पे 500 शादाब खान। चलिए रोकड़ा यहाँ पे जमा कीजिए, वरना मैं बोलूंगा नहीं। 1 रन जरूर आया और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल जो लेग वाइड बॉल है ये, तो 1 और 1 2, और इन 2 रनों से बढ़ता हुआ टोटल 31।
31 रन। इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है। 4 गेंदों का खेल अभी भी शेष है। मैं हाल के कप्तान और वाशिवली के कप्तान को दोबारा सूचित करना चाहूंगा, जैसे इनिंग ब्रेक होगा अब दोनों के बीच टॉस होगा। हमारे कोषाध्यक्ष कहाँ गए? पिछले साल के खजिनदार है ना, काफी स्ट्रिक्ट है वो, योगेश जी थरकुड़े, काफी स्ट्रिक्ट है। हाँ, इस साल रजिस्टर नहीं आया आपके पास। वाइड +1, 31 रन। ये देखिए, ये अच्छी लेग स्पिन की थी, सामने से घुमाया था स्टुअर्ट मैकगिल की तरह, जो शेन वॉर्न के बाद ऑस्ट्रेलियन टीम में लेग स्पिनर थे। उन्हीं की तरह मिडल स्टंप से घुमाने की कोशिश की थी हर्षद पिंडारी ने, लेकिन सक्सेस मिला उन्हें, सिंगल ही मिला, और सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 32। एक ओवर में जिन्होंने 36 रन हासिल किए थे, 38 रन कुणाल कदम के ओवर में, आरपीएल जैसे बड़े स्टेज पर 20,000 का इनाम मिला था इन्हें, रोकड़ा। लेकिन इस वक्त बाएं हाथ के बल्लेबाज ने उसी हर्षद पिंडारी को दिखाया आसमान, गेंद को भेजा स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से ओयासिस सिक्सर के जरिए ठोक दी। बल्लेबाज को लगा ये लेग स्पिन हो गई, विद द स्पिन खेलने की कोशिश की थी, लेकिन हर्षद पिंडारी ने चतुराई दिखाई, इस गेंद पर लेग स्पिन नहीं किया, लेग स्पिन के एक्शन में सीधा फास्टर वन डाला। ये होता है अनुभव, आपको बहुत कुछ सिखाता है दोस्तों। ये 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से ये दूसरा चुराने की कोशिश शायद ये ओवर की आखिरी गेंद होगी, और इस ओवर की आखिरी गेंद के ऊपर मिला सिंगल। सिंगल के साथ रन बने सांदई के 39, और जीत के लिए अब काटन टीम को प्रति ओवर 10 के औसत से बनाने हैं 40। लेकिन एक जरूरी ऐलान, वाशिवली बनाम सिहाड़, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। 39 रन बन चुके हैं, 40 रनों की जरूरत, 39। तो माइक्रोफोन पर आएंगे, माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर। स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं, खेळाडू बंधूंचं मी तुषार धुमाळ दोस्ती फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य अशा या नाईट रजनीमध्ये हार्दिक असं स्वागत करतो। चांदई विपक्ष काटरंग अशी पहिल्या मॅचची लढत पाहायला मिळाली। पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ मात्र चांदई संघाने केला। स्कोर कार्डवरती 24 चेंडूचा सामोरे जाताना 39 धावा स्कोर कार्डवरती नोंद केल्या जातात। 40 धावांचा पाठलाग करताना काटरंग संघाला आपण पाहणार आहोत। नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करतो हाळ संघाच्या कर्णधाराला आणि वाशिवली संघाच्या कर्णधाराला आपण टॉस साठी यायचंय। इनिंग ब्रेक झालेला आहे, आपल्याला विनंती असणार आहे आपण टॉस साठी यावं। हाळ संघाचा कर्णधार आणि वाशिवली संघाचा संघनायक सामना जरी लो स्कोरिंग वाटत असला तरी या सामन्यामध्ये मजा आहे। प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा कदाचित हा सामना होऊ शकतो। तरी चांदई संघाला बराच वेळा मी झुंज देताना पाहिलंय। गोलंदाजीचा तोपखाना म्हणून कर्जत परिसरामध्ये या टीमची ओळख आहे, आणि आता मात्र तो नजारा आपल्याला नेक्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल। पण काटरंग संघाचा देखील आपण विचार केला तर बरेचसे दिग्गज असे फलंदाज त्या टीम मध्ये आहेत। म्हणजे त्याच्यावरती जर विचार करतोय तर आपण हर्षल पेंडारी,
बंटी पेंडेरला आपण खेळताना पाहणार आहोत. त्याचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे. दुबईची वारी करणारा हा खालापूर तालुक्यातील पहिला खेळाडू आहे, ज्याचा खेळ आपल्याला आता नेक्स्ट इनिंग मध्ये फलंदाजीच्या जोरावरती पाहायला मिळेल. पाणी द्या, खेळाडूंना पाणी द्या. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया एक सुमधुर संगीत. पाटण गावाचे सगळे भाविक भक्त कार्ले डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि तिचाच आता धावा केला जातोय. दशरथ शेठ पाटील माझ्या सोबत जुळले गेलेत. इकडे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सप्रेमला आपण पाहतोय. प्रेम आहे अल्पेशजी आणि प्रशांत शेंडे यांच्यावरती आणि ते सदैव या मैदानावरती या नाईट रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती फाउंडेशन आयोजित दर्जेदार असं हे क्रिकेटचं उत्तम उदाहरण, क्रिकेटची अतिशय सुंदर आवड निर्माण करणारी ही नाईट रजनी सातत्यानं दरवर्षी या मैदानावरती होतीये. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एएससी हाळ संघाच्या कर्णधाराला शेवटची पुकार आणि त्यानंतर जय मल्हार वाशुली संघाच्या कर्णधाराला या अंतिम पुकार असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या आज जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. बंटी पेंडारी उर्फ हर्षल आणि त्याच्या बरोबरीनं अजिंक्य दर्गे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहायला मिळतोय ऋतिक कोळंबे. चांदई संघाचा हा अतिशय सुंदर गोलंदाज आहे, ज्याचा आपण विचार केला तर बऱ्याचशा मैदानावरती आपल्या नावाची ओळख यानं गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये केली आहे. पण आज या स्पर्धेच्या माध्यमातून या ट्रॉफीला जर स्पर्श करायचा असेल तर इथून उत्तम उदाहरण द्यावं लागेल. जशी गोलंदाजी आर्यन माफदीची आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली, त्याच पावलावर पाऊल ठेवून तशीच तिखट गोलंदाजी आता या P1च्या षटकामध्ये करावी लागेल. ती गोलंदाज ऋतिक कोळंबे याला. ऋतिक कोळंबे मॅन फ्रॉम चांदई. KWTC या वाहिनीद्वारे आपण बघतोय थ्रेट स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. घर बसल्या प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती उभा आहे ऋतिक आणि स्ट्राईक एंडवरती असेल अजिंक्य दर्गे. चोवीस चेंडू 40 धावांची गरज. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचं मादक सौंदर्य दाखवता दाखवता या चेंडूला सीमा रेषेच्या जवळ 38 सर्कलच्या बाहेर झेल स्वरूपात टिपला गेला. अजिंक्य दर्गेचा संपलाय खेळ. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. वरती पहिला जोरदार हादरा. 40 धावा असं वाटलं होतं सहज या मैदानावरती होतील, पण स्पर्धा अतिशय सुंदर आहे. चांदई संघाने देखील आता मनाशी गाठ बांधली आहे. या मॅचला त्यांना सोडायचं नाहीये. इथून त्यांना जिंकण्याची संधी शोधायची आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी मार्गवरती ऋतिकनं पहिल्या चेंडूवरती शिकार केली आहे. अजिंक्य दर्गे सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या आसराला त्यानं धाडलाय. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आलाय ऋषभ भुजबळ. वयाचा अनुभव कमी आहे या खेळाडूला, पण क्रिकेटच्या पटलावरचा आता एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे ऋषभ भुजबळ. आता ती
3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये येतोय. ऋषभ भुजबळ मध्ये देखील क्लास आहे. लांबच लांबचे षटकार मारण्याचा निर्धास आता त्याच्या मनामध्ये आहे. पण इथे विलोंद कार्पेट फटके येत आहेत की पुन्हा एकदा झटके दिले जात आहेत हे मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. उलटा चेंडू सरळ बॅटनं यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून आल्या आल्या गोळीच्या वेगानं चेंडू आरपार. ऋषभ भुजबळच्या बॅट मधनं दोस्ती फाउंडेशन आयोजित या ट्रॉफी मध्ये दमदार चौकार. निर्धाव चेंडूची होती सांगता बघा, मी मगाशीच सांगितलं दोन्ही संघाच्या कर्णधाराला हे षटक संपण्याच्या आधी जर तुम्ही आला नाहीत तर 100% पॅनलाइज केलं जाईल. हाळ संघाचा कर्णधार इथे आलाय. मी जय मल्हार वाशिवली संघाच्या कर्णधाराला शेवटची विनंती करतो आपण यावं, अन्यथा आयोजक तुम्हाला पॅनलाइज करतील. हाळ संघाचा कर्णधार इथे हाकेच्या आधी उपस्थित झालाय, त्याचं आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने या चेंडूचा वापर केला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलला जातोय. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलंय चांदईच्या या गोलंदाजानं. ऋतिकनं आपल्या नावाची ओळख निर्माण केली आहे. 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. 4 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्या. 40चा पाठला होतोय. 4-4चं हे समीकरण आणि इथे आता सोडवायचा प्रयत्न काटरंग संघाच्या विरोधात चांदई संघाला करावा लागतोय. ऑसिक्स शुभमजी कडव साहेबांचं मी नक्कीच कौतुक करेन, ज्यांनी पाण्यासारखं पुण्य नाही आणि पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलंय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट आणि भरधाव वेगानं भन्नाट वेगानं गोलंदाजी होतीये. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी देखील त्यांनी देण्याचा मान या स्पर्धेमध्ये केलाय. ते शुभमभाई कडव यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवावी. ते झेल टिपण्याची संधी होती मिडावच्या क्षेत्ररक्षकाला, पण अति घाई संकटात नाही. असं वाटलं होतं हा सोप्पा झेल आहे, पण अवघड जागेचं दुखणं आता होऊन बसलाय. तरी या चेंडूनं शरीराचा स्पर्श केलाय. इथे मात्र कदाचित खेळूला इजा झाली असेल, पण जीवदान देखील दिलं गेलं. 5 धावा लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजेनं मागाशी माई माऊलीचं गीत लावलं होतं. असं म्हटलं आता आख्यायिका आहे, एका रात्रीमध्ये 5 पांडवांना मात्र बांधलेलं आई माऊलीचं मंदिर आणि त्याच मंदिरामध्ये आज विराजमान असलेली माझी एकविरा माऊली, जिचं येणाऱ्या काही दिवसात काटरंग गावातनं पालखी जाणार आहे. 4-5 तारखेला ही पालखी आपल्याला पाहायला मिळेल. पण या मॅच मध्ये आता 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. काय घडतंय, काय बिघडतंय याआधी पुन्हा एकदा वाशिवली संघाला हा शेवटचा पुकार असेल. तत्पूर्वी डीजे ऑसिक्स बिग हिट, बिग षटकार. ऋषभ भुजबळचा सोडला झेल आणि आता अवघड जागेचं दुखणं बनतं या 6 धावांनी. ठोक डीजे. डीजे 11 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. पुन्हा एकदा सरळ बॅटनं लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी मिळते एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 40चा पाठला होतोय. काटरंग विपक्ष चांदई अशी लढत पाहायला मिळते. दोन्ही संघाचे कर्णधार इथे दाखल झालेत.
मी मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. जय मल्हार वाशिवली संघाच्या विरोधात ASC हाळ दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. आदरणीय संपत दादा गाडवे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आदरणीय गाडवे साहेबांच्या शुभ हस्ते. निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभव थेर ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला पण त्यानंतर त्यानं आपल्या डावाला सावरलंय. आडव्या बॅटनं हर्षल पेंडारीनं मात्र लेग साइडच्या दिशेनं या चेंडूला खेळले आणि इथून मिळते एक सिंगल. ऋषभ भुजबळला स्ट्राईक दिली जाते ज्याला आता हा चेंडू फुटबॉलच्या माध्यमातून कदाचित दिसतोय की काय. दोस्ती फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य अशी नाईट रजनी पहिली रात्र आणि पहिली मॅच तुमच्या भेटीसे. अल्पेशजी थरकुडे प्रशांतजी शिंदे पाटील यांचं हे सुंदर आयोजन. पण इथे आता ऋषभचा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये अडवला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. ऋषभ भुजबळचा संपतोय. 13 या धावसंख्येवरती खेळ. आज 13 फेब्रुवारी येणाऱ्या काही दिवसातच जगात भारी 19 फेब्रुवारी राजाची जयंती मात्र जल्लोषात आनंदात फटाक्यांच्या आशिषबाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 13. 40 धावांची गरज आहे. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आता टेन्शन वाढलंय आमचे परम मित्र दशरथ शेठ पाटील यांचं ज्यांनी या टीमला काटरंग संघाला टी शर्ट आज मात्र पुरस्कृत केलेत. विकेट हॅट्रिक साठी 2100चं पारितोषिक होतं. आता षटकार हॅट्रिक साठी हे पारितोषिक इथे लागू झालंय. 13 चेंडू 27 ची गरज. नौका फलंदाज आदित्य दर्गे स्ट्राइक एंडवर. वैभव थेरचा हा खुला टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर सटिक यॉर्करचा हा चेंडू खोदून काढलाय. इथून मात्र मिळते एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सप्रेम मला सांगतायत टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 40 धावांचा पाठला करताना 7च्या सरासरीनं 2 बाद 14. पहिला दुसरा तिसरा चौथा सामना एका लाईनीत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती आहे का आपण वेळेच्या आधी 10 मिनिटे या मैदानावरती यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचा कर्णधार या मैदानावरती असणं अपेक्षित आहे. येणारे 12 चेंडू आता विजयासाठी गरज आहे 26 धाबांची. 12 चेंडू 26 धाबा. 26 धाबा शेवटचे 12 चेंडू. गोलंदाज राज गोरे मात्र गोलंदाजी मार्गवरती येतोय. चांदई संघाचा आणखीन एक जबरदस्त गोलंदाज माझ्या सोमेत आज प्रवीण सर धुगाडे त्याचबरोबर आमचे गुरुवर्य विनोद सोलंकी सर आणि मी स्वतः तुषार धुमाळ पुन्हा एकदा दोस्ती फाउंडेशन आयोजित या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतो. बरेचसे दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहिले. प्रत्येक कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवलाय असे सगळे मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला दोस्ती फाउंडेशनच्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आता मात्र या मॅचचा आनंद घेताना योगेशजी थरगुडे आणि शैलेश थरगुडे यांना आपण बघतोय. वयाचा सर्वोत्तम प्रवास क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी केलाय. आदित्य दर्गेचा फटका बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला पण इथे मात्र एक धाव मिळतीये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध जाऊन या चेंडूला खेळलं गेलं आणि इथून मात्र सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ झाली. टोटल स्कोर कार्ड वरती 15 धावा लागल्यात. हर्षल पेंडारी क्या गेंदबाज पे होंगे भारी, क्या गेंदबाज करेगा इस गेंद को 1 नंबर का.
इथे मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून हर्षल पेंढारीचा फटका सर्वोत्तम भारी पाहायला मिळाला. एसिक्स षटकार. सप्रेनच्या सामन्यावरनं घेतलंय कारण की कदाचित फलंदाज आणि गोलंदाजला एसिक्सचे शूज असावे असं सप्रेन कडनं मला माहिती मिळतीये. पण ओसिक्सच्या माध्यमातून हा षटकार होता आणि इथे स्कोअर कार्डवरती 21 धावांची नोंद. 21 धावा स्कोअर कार्डवरती नोंद केल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे. हर्षल पेंढारीनं आता स्वतःचा प्रवास सुखकारक केला आणि इथे पुन्हा एकदा टप्प्यात घेतल्यानंतर परफेक्ट कार्यक्रम केलाय. पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये कारण की घेतला होता स्लॉट मध्ये. ठोक डीजे बॅक टू बॅक. झालंय आपलं भाग्य आहे. चेंडू द्या मैदानामध्ये. नवीन चेंडू मात्र दिला जाईल. हा पंच आमचे हुशार आहे बघा. त्यांच्या ऑलरेडी जवळ एक्स्ट्रा बॉल असतो. खूप लांब लांबचा प्रवास करणारा षटकार होता आणि नाईट म्हटले की चेंडूचा जास्त वापर होतो. हे अल्पेश सरकुडे यांना अगोदरच माहिती आहे. त्यांनी आजच्या रात्रीचं ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलंय. किती चेंडू लागणार आहेत, किती चेंडू लागतील, किती चेंडू गायब होतील, हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. कारण की त्यांच्या समोर त्यांचं कॅल्क्युलेटर असतो. शिवम सिंग आणि आमचे या स्पर्धेचे खास मुख्य आकर्षण म्हणजे योगेश सरकुडे, ज्यांची आज मात्र कदाचित रजिस्टर कुठेतरी हरवलंय. आलंय म्हणजे सगळं काम परफेक्ट होणार. टप्प्यात आलं की कार्यक्रम होत असतो असं त्यांचं नेहमी म्हणणं आहे आणि इथे आता कार्यक्रम चांगला होणार. त्यांचं देखील सुंदर मार्गदर्शन या स्पर्धेला असतं. आल्या आल्या मी बघितलं सगळ्या युवकांना त्यांनी जवळ घेतलं. खास करून शिवम सिंगला जवळ घेतलं आणि बरेच काही कानमंत्र त्यांनी दिले. इथून मात्र आता नेक्स्ट राज पुन्हा एकदा गोंधळजी मार्कवरती तयार आहे आणि तिसऱ्या षटकारासाठी जर तिसरा षटकार येतो या चेंडूवरती हर्षल पेंढारीच्या बॅटमधनं तर दशरथ शेठ पाटील यांचे 5 बोट उंचवलेत म्हणजे 500 की 5000. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 9 चेंडू 13 धावांची गरज. हर्षल पेंढारी की राज, राज की हर्षल पेंढारी. इथे सरळ बॅटने खेळणं पसंत केलं हर्षलनं. मात्र चांगला सन्मान दिला गेला कारण चेंडू देखील चांगला होता. ऑस्टमच्या लाईन मध्ये तिखट चेंडू फेकला गेला आणि विकट परिस्थितीमध्ये निधड्या छातीनं आता तो मैदानावरती उभा आहे आणि त्यानं स्वतःला सिद्ध करताना 2 षटकार देखील मारलेत. टोटल 28. अजूनही मॅच संपली नाहीये. अजूनही या मॅच मध्ये चांदई संघ कमबॅक करू शकतो कारण मी चांदई संघाला बराच वेळा खडकर प्रवास करताना पाहिलंय आणि हीच ती टीम आहे ज्या टीमनं आता या तालुक्याला आपल्या खेळामध्ये जो आनंद दिलाय त्याचे सगळे चाहते झालेत. पण इथे चेंडू खेळपट्टीवरतीच गरंगतोय. अशा वेळी संधी होती हर्षल पेंढारीला बाद करण्याची पण इथे मात्र पाहिलं मिळते ती 1 धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. कदाचित हर्षल पेंढारी थोडासा आता विकट परिस्थितीमध्ये आलाय. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता शेवटचे उरलेत 7 चेंडू आणि या षटकातील शेवटचा 1 चेंडू. 7 चेंडू 11 धावांची गरज. अजूनही मॅच बॅलन्स आहे दोन्ही संघासाठी. इथे देखील कमबॅक होऊ शकतं टीम काटरंग संघासाठी आणि इथे देखील कमबॅक पुन्हा एकदा आम्ही करू शकतो हे चांदई संघाच्या गोलंदाजांना आता सिद्ध करणं गरजेचं आहे. हर्षल पेंढारी स्ट्राईक एंड वरती आहे, ज्याच्या गाडीचा गेअर बदलला गेलाय, ज्याची गाडी आता 80 ते 90च्या स्पीडला पळतीये. पण त्या गाडीला आता स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे. गाडीचा हँडब्रेक खेचणं गरजेचं आहे आणि ते काम राज करणार का शेवटच्या चेंडूवरती हे मात्र पाहण्यासाठी थेट जाऊया मैदानामध्ये. दोस्ती फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही नाईट रजनी.
हा चेंडू यावेळेस स्लॉट मध्ये घेतला आणि असं वाटलं होतं या चेंडूला अडवलं जाईल, पण इथे चेंडू जातोय सीमारेखा पार. पुन्हा एकदा हर्षल पेंडारीचा हा दमदार शानदार सिक्स बिग हिट षटकार. हर्षल पेंडारी कदाचित जखमी झालेत. मैदानामध्ये 12th मॅनला विनंती आपण पाणी घेऊन जा. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. जखमी अवस्थेमध्ये आपण हर्षल पेंडारीला पाहतोय. हर्षल पेंडारी कमबॅक करणारा खेळाडू आहे, ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे. दुबईची वारी करणारा खालापूर तालुक्यातला पहिला खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार मारणारा हा खेळाडू आहे आणि महाराष्ट्राच्या ओपन क्रिकेट मधलं एक मोठं नाव म्हणून हर्षल पेंडारीकडे आपण नेहमी पाहतो. आणि तो आता मैदानामध्ये थोडासा जखमी अवस्थेत आहे. पंचांचं मी खास कौतुक नक्कीच करतो की वेळेवेळी आयोजकांना ते साथ देतात. BSA पॅनल बघा, फर्स्ट एड बॉक्स त्यांच्या बॅग मध्ये असतो आणि मला देखील अभिमान आहे, मी त्या पॅनलचा एक हिस्सा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा या सगळ्यांचं आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी खऱ्या अर्थानं आता मदतीचा हात पुढे केलाय. जसे आमचे सोलंकी सर मैदानामध्ये गेले, ज्यांना आम्ही मिनी डॉक्टर म्हणतो आणि या स्पर्धेमध्ये ते नेहमी डॉक्टरची भूमिका पार पाडत असतात. आमचे विनोद सोलंकी सर, ज्यांना प्रेमाने आम्ही लल्लू म्हणतो, आणि अल्पेश सरगुडे यांच्यावरती खास प्रेम आहे. योगेश सरगुडे यांचे निकटवर्गीय आहेत, शैलेश सरगुडे यांचे खास मित्र आहेत, म्हणून वेळात वेळ काढून या व्यासपीठावर ते नेहमी पाहायला मिळतात. आणि गणपतीमध्ये त्यांचा जलवा ज्यांनी कोणी पाहिलाय ना, त्यांना त्यांनी सकाळी हलवा देखील खायला दिलाय. ठोक डीजे. श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आज गुरुवार आहे आणि साईंचा वार म्हणून या वाराची ओळख. साईंच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आलाय मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आता गोलंदाजी मार्ग वरती हा मंगेश चांदई संघाच्या हाकेला धावणार का? 6 चेंडू 5 धावांची गरज. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. सुपर से भी ऊपर. जबरदस्त हा चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध ट्रॅव्हल होतोय, जिथे चेंडूला पकडलं जातंय. सिंगल मात्र या चेंडूवरती पूर्ण होती. हर्षल पेंडारी स्ट्राइक एंड वरती आलाय, ज्याच्या मनगटामध्ये जोर आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. कदाचित तो या चेंडूवरती सामना संपवू शकतो आणि गोलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे. कदाचित या चेंडूवरती तो हर्षल पेंडारीला बांधून ठेवू शकतो. काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे कधी काय घडेल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण. आणि कठीण परिस्थितीमध्ये जो स्वतःला सिद्ध करतो तोच खरा क्रिकेटच्या पटलावरचा योद्धा ठरतो आणि त्याच योद्धाला खऱ्या अर्थानं ही दुनिया करते सलाम. आदित्य नॉन स्ट्राइक एंड वरती आणि बंटी स्ट्राइक एंड वरती. KWTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा थेट पाहतोय. घर बसल्या प्रेक्षक आनंद घेता आणि बघा, बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेसाठी अल्पेश सरगुडे यांच्यावरती असलेलं प्रेम, प्रशांत शेंडे पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम या मैदानावरती दाखवत आहेत. स्पर्धा लाईव्ह आहे तरी सुद्धा कच्चाकच भरलेलं प्रेक्षकांनी
मैदान सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करूया स्वागत. 5 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. दांडी 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 गुल केले असं वाटलं होतं या चेंडूला. बंटी पेंडारी ब्युटिफुल पद्धतीनं षटकारामध्ये कन्वर्ट करेल, पण आती गाई संकटात नाही. बंटी पेंडारी हताश निराश पॅव्हलियनच्या आसऱ्याला परतोय. ठोक डीजे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये त्याला 4 धावा पूर्ण कराव्या लागतील आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. पण इथे विजय आणि पराजयाच्या मध्ये उभा आहे मंगेश. चांगली कामगिरी करून दाखवतोय मंगेश. आणि मंगेश मध्ये आहे ती क्षमता. मी का कर्जत मधनं या मैदानावरती आलोय, चांदई गावाच्या नावाचा इतिहास माझ्या नावावरती जोडला गेलाय, याचं उत्तम उदाहरण मंगेशनं दिलंय. अजूनही मॅच संपली नाहीये. आर्यन माबदी यंग टॅलेंट मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती. मिनी हेलिकॉप्टर फिरवलं गेलं, लँड डायरेक्ट होतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. माबदीनं कदाचित केली घाई आणि पुन्हा एकदा ती घाई संकटत नाही. ठोक डीजे. तीन चेंडू 4 धावांची. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय तळ्यातनं मासा जसा बाहेर काढताना तडफड तडफड करतो, तसा आदित्य दर्गे आता तडफड तडफड करतोय. काय घडतंय स्ट्राईक एंड वरती हे मला आता पाहवत नाहीये, पण इथे आता कदाचित लखन त्याला ती संधी देऊ शकतो. लखन मध्ये क्षमता आहे. किमान एक धाव येणाऱ्या चेंडूवरती ज्याच्या बॅटमधनं अपेक्षित असेल टीम काटरंग संघाला. लखन कर 1-2 का 4 आणि सिद्ध कर स्वतःला आता, कारण मंगेशनं मात्र उत्तम गोलंदाजीचा नजारा दाखवलाय. रिव्हर्सिपचा प्रयत्न, दुधारी तलवार इस बार आदित्य दर्गे होगे मैदान के उस पार. ठोक डीजे. धावांची गरज. सामना बरोबरीत जर सोडवायचा असेल तर 3 धावा काटरंग संघाला कराव्या लागतील आणि त्यानंतर सुपर ओव्हरचा खालापूर तालुक्यातील नाईट रजनी मधला पहिला थरार आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हर, सुपर से भी डुपर, क्या होगा ये मुकाबला. बारी बारी सबकी बारी, पहले काटरंग की तो अब चांदई की. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार. हृदयाचे ठोके आता ठक 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 असे वाजतायत.
फापण्या फक्त फासफूस होऊ देऊ नका. काय सगळे सोय आहे, ऍम्ब्युलन्स फक्त नाहीये. आणि ते आणखीन एक मोहरा टिपला गेला. प्रशांत कवडे, तू चल मैं आया, ज्याची ओळख होती या मैदानावरची आगळी वेगळी, तो मात्र हताश निराश परतीचा प्रवास करतोय. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतःला सिद्ध करताना. फिर एक बार ठोक डीजे मेरे यार. 4 धावांची गरज आहे आणि बरोबरी जर साधायची असेल तर 3 धावा ऋषिकेशला पूर्ण कराव्या लागतील. लखननी जी काही घाई केली ना, ती कदाचित आता अडचणीत आणते की काय. एक चेंडू 4 धावा. नीट बघ माझ्या भावा, मॅच मात्र आता रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. एकीकडे सुंदर चेंडू फेकतो म्हणून गोलंदाजाचं कौतुक केलं जात आहे, तर ऋषीचं देखील पाठबळ वाढवलं जात आहे. त्याच्या मनगटात ताकद आहे, तो या चेंडूला सीमारेषा पार मारू शकतो. पण आर पारच्या लढाईमध्ये आता चांदई विपक्ष काटरंग, काटरंग विपक्ष चांदई. एक चेंडू 4 धावांची गरज. ऋषीनं मात्र या चेंडूला खेळलंय, पण इथे मात्र त्यानं शोल्डर डाऊन केलाय. म्हणजे हा सामना आता जिंकलाय टीम चांदई संघानं. होत्याचं नव्हतं झालं. हर्षल पेंढारी बाद झाल्यानंतर असा कोणता